ठीक आहे. तर बघा आज आपण डिसीजेस ऑफ ब्रिंजल, आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय? येतोय सर. तर याच्यामध्ये फोमॉप्सिस ब्लाइट, फ्रूट रॉट आणि स्क्लेरोशिया ब्लाइट. आता स्क्लेरोशिया ब्लाइट जो आहे तो स्क्लेरोशिया ब्लाइटची या स्लाइडमध्ये काय ऍड केलेलं नाही. तर हा जो काय म्हणतो आपण स्क्लेरोशियाचे जे रेग्युलर डिसीज आहेत ते जे स्क्लेरोशियामुळे कॉज होतात, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक मी PDF शेअर करीन नंतर ग्रुपवरती. आणि हे आपला आज म्हणजे सिलेबस जो आहे तो आज संपलाय असं डिक्लेअर करतोय मी. तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील किंवा एखादा क्रॉप रिपीट करायचा असेल तर मला सांगा. तर ते आपण दिवाळीनंतर म्हणजे पुढच्या मंगळवारी 17 तारखेला जर तुमचा एखादा क्रॉप रिपीट करायचा असेल तर ते 17 तारखेला करू. अदरवाईज तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहेत प्रेझेंटेशनसाठी तर ते आपल्याला चालू करायचे 17 तारखेपासून. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला डिसीज अल्बम तयार करायला सांगितलेला होता. तर तो काय अजून कोणाचाच माझ्यापर्यंत पोचलेला नाही. ती अतिशय आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. तर जे काय असेल ते असेल, मला काय तुमचं ते त्यानुसारच तुमचं जे काय आता सगळं काय म्हणता येईल मार्क डिस्ट्रीब्युशन किंवा तुमचे नीटचे मार्क्स असतील किंवा काय असेल ते माझ्याजवळच आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती राहील. आणि प्रॅक्टिकल जर उद्या ऑनलाईन जर झाली तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुमचा तो पुढचा जो काही असेल मार्क्स डिस्ट्रीब्युशनचं तर ते त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ते बघायचं आहे कधी सबमिट करायचं कधी नाही. ठीक आहे. तर याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो फोमॉप्सिस वेगझाल्स आहे आणि त्याचं असेक्शुअल स्टेज आणि सेक्शुअल स्टेज त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर जी सेक्शुअल स्टेज जी आहे ते डायफोर्टी वेगझाल्स आहे. तर याच्यामध्ये पुढे जाऊन जर याची आपण हिस्ट्री बघितली तर हिस्ट्रीमध्ये हा जो फंगल डिसीज आहे आणि हा काय म्हणतात त्याला ब्रिंजल मधला इम्पॉर्टंट डिसीज आहे. तर याचं सुरुवातीला जो फर्स्ट टाइम रिपोर्ट केला गेला तो म्हणजे 1914ला साऊथ एशियामधून. त्याचबरोबर हा जो फोमॉसिस ब्लाइट आहे किंवा फोमॉसिस वेक्झान जो आहे आपला तो टोमॅटो आणि चिली होस्ट क्रॉप आहे त्याच्यावरती सुद्धा हा सर्व्हाइव्ह करतोय. त्याचबरोबर या डिसीजमुळे 15 ते 20% आणि 30 ते 50% यील्ड लॉस जो आहे तो आपल्याला झालेला दिसतोय. तर हा आपल्या भारतामध्ये साधारणतः 10 ते 40% जो लॉस जो आहे किंवा डिसीज इन्सिडन्स जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर हे वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, गोवा, केरळ, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या सगळ्या राज्यामध्ये आपल्याला हा डिसीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसीज इन्सिडन्स जो आहे तो दिसतोय आणि 10 ते 40% तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे तो त्या क्रॉपवरती झालेला दिसेल. आता याच्यामध्ये जर सिम्पटम्स बघायला गेलो तर सुरुवातीला तुम्ही तिथे जे फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये बघू शकताय. त्याच्यामध्ये दिले बघा पेल टू लाईट ब्राऊन सनकेन स्पॉट्स डेव्हलप ऑन दी ओल्ड फ्रुट्स. आता फ्रुट्स वरती म्हटलंय तसंच हे लिव्ज वरती सुद्धा तुम्हाला इथं ते सर्क्युलर स्पॉट जे ते तिथं भेटतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ते पान जे आहे जसं आपला काय म्हणते लेट ब्लाइट जो असतो त्या लेट ब्लाइट त्या पानाची कडा जी आहे ती करपलेली असते. तर तो सीडलिंग स्टेज पासून ते तुमचं ट्रान्सप्लांटेड क्रॉप जे असतात त्याच्यावरती सुद्धा आपण म्हणजे ट्रान्सप्लांटेड जे क्रॉप्स आहेत त्याच्यावरतीच ऍक्च्युली जास्त बघायला भेटतो. सीडलिंग स्टेजमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये त्याचा इन्सिडन्स असतोय. त्याचबरोबर जे सर्क्युलर स्मॉल स्पॉट्स जे असतात जे लिव्ज वरती डेव्हलप होतात ते तुमचे ग्रे कलर किंवा लाईट कलर तुमचा सेंटरमध्ये जो आहे त्या स्पॉटच्या तुम्हाला दिसतो.
त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल स्पॉट्स एक्सपांड अँड कोएल्स टू कव्हर एंटायर फ्रूट ऑलमोस्ट पार्ट्स ऑफ दी फ्रूट. म्हणजे तुम्हाला छोटा जरी स्पॉट असेल तर तो स्पॉट पूर्ण फ्रूट वरती तुमचा फ्रूटचा एरिया जो आहे तो कव्हर करत असतो. म्हणजे हा जर इथं तुमचा इनिशियल स्टेजमध्ये छोटा स्पॉट्स असेल तर अशा पद्धतीने पूर्ण फ्रूट जे आहे ते फॉमॉप्सिसमुळे तुमचं कव्हर झालेलं दिसतंय तिथं. आता हा स्प्रेड कसा होतोय किंवा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे त्याचं, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा प्रायमरी स्प्रेड जो आहे या डिसीजचा फॉमॉप्सिस ब्लाइटचा तो सीड बॉर्न त्याचबरोबर स्प्रेड बाय रेन टॅश आणि इम्प्लिमेंट्समुळे हा जो प्रायमरी स्प्रेड जो आहे तो होत असतोय. त्याचबरोबर जे इन्फेक्टेड प्लांट डिब्रीज जे असतात सॉइलमध्ये त्याच्या थ्रू या डिसीजचा जो सेकंडरी स्प्रेड जो आहे तो झालेला दिसतोय आपल्याला. आता याच्यासाठी फेवरेबल कंडिशन जी आहे ती हॉट आणि ह्युमिड वेदर जे आहे ते डिसीज डेव्हलपमेंटसाठी फेवर करत असते. त्याचबरोबर 29°C टेम्परेचर जर असेल तर फंगसची ग्रोथ जी आहे ते चांगली तुम्हाला तिथे झालेली दिसेल. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण हे फ्रुट्स जे आहेत ते स्टोरेजमध्ये ठेवतोय त्याच्यामध्ये स्टोरेजमध्ये जे आहे ते मॅक्सिमम 25°C जर टेम्परेचर जर असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती फंगसची ग्रोथ जी आहे ती झालेली दिसेल. तर आता हे स्टोरेजमध्ये ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस शक्यतो 25° राहत नाही, परंतु स्टोरेजला आपण ती 25° सेट करून कुठं ठेवत असेल तर त्यावेळेस हा इन्सिडेंट दिसू शकतो. अदरवाईज जर आपलं रूम टेम्परेचरला असेल तर त्याचा अटॅक कमी दिसतोय किंवा नाही असेल म्हटलं तरी हरकत नाही. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं, तर जे काय आपण रेग्युलर रुटीन प्रॅक्टिसेस करतोय त्याच्यामध्ये यूज हेल्दी सीड्स कलेक्टेड फ्रॉम हेल्दी फ्रुट्स अँड हेल्दी फीड. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण हा सॉइल बॉर्न डिसीज आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही हेल्दी फ्रुट्स आहेत किंवा तुमची जी हेल्दी फील्ड असेल म्हणजे जे तुमची डिसीज फ्री फील्ड असेल त्याच्यातून हे सीड्स जे आहेत ते कलेक्ट केलेले असले पाहिजे. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये उसा भैरव आणि फ्लोरिडा मार्केट यासारख्या रेजिस्टन्स व्हरायटीज जर ग्रो केल्या तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कंट्रोल भेटू शकतो. त्याचबरोबर जर आपण 50°C 30 मिनिटासाठी हॉट वॉटर ट्रीटमेंट जर केली सीड्सला आणि जर सीड्स आपण सो केल्या तरी सुद्धा आपल्याला हा जो फॉमॉप्सिस ब्लाइट जो आहे तो त्याच्यावरती दिसणार नाही. त्याचबरोबर कार्बेंडाझिमची तुमची 0.25% जर सीड ट्रीटमेंट केली तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अटॅक जो आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये दिसेल. त्याचबरोबर ऍटलिस्ट 3 years क्रॉप रोटेशन इज रिक्वायर्ड विथ एनी नॉन होस्ट क्रॉप. म्हणजे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला ब्रिंजल चिली आणि टोमॅटो सोडून दुसरे क्रॉप त्या फील्डमध्ये 3 वर्षापर्यंत घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जर चिली घेतलं किंवा टोमॅटो घेतलं आणि आपलं रेग्युलर ब्रिंजल तर आहेच मेन होस्ट, तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला क्रॉप घेणं गरजेचं आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत क्रॉप रोटेशन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण परत डायव्हेस्टिन जे आहे त्याची जर आपण सीड ट्रीटमेंट प्लस सीडलिंग ट्रीटमेंट केली तर आता हे जे सीड ट्रीटमेंट आपण करतोय डायव्हेस्टिन किंवा कार्बेंडाझिम जे आहे आपलं तर ती 1 ग्रॅम पर केजी सीड ट्रीटमेंटसाठी घ्यायचं आहे. त्याचबरोबर सीड ट्रीटमेंट करून आपण त्या सीड्स जे आहेत त्या सो करायच्या आणि सो केल्यानंतर ज्यावेळेस आपण ते सीडलिंग्स तयार होतात त्या सीडलिंग्सला जर आपण तिथं 30 मिनिटासाठी 0.05% सोल्युशनचा जर स्प्रे घेतला 10 ते 15 दिवसानंतर तर आपल्याला याच्यामध्ये अटॅक जो आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट डिसीज बघणार आहे फ्रूट रॉट. आता हा फ्रूट रॉट ऑफ ब्रिंजल जो आहे तो फायटोप्थोरा निकोशियानी व्हरायटी निकोशियानीमुळे कॉज होत असतोय. आता याचे जर सिम्पटम्स बघितले तर तुम्ही तिथे फोटोमध्ये चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. अजून फोटोग्राफ्स पुढे दाखवणार त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रुट्स वरती स्मॉल वॉटर सोप लिजन्स सुरुवातीच्या स्टेजमध्ये दिसतील. देन द स्किन डिस्कलरेशन टर्न ग्रेश ब्राउन अँड डेव्हलप व्हाईट कॉटनी मायसिलियम इन ह्युमिड वेदर. म्हणजे ज्यावेळेस ह्युमिड वेदर असेल त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे ती बुरशी जी आहे म्हणजे जसं कापूस दिसतो त्या पद्धतीने व्हाईट कॉटनी ग्रोथ तुम्हाला मायसिलियमची तिथं त्या फ्रूट वरती झाली दिसते. त्याचबरोबर रॉटन पार्ट्स बिकम डिप्रेस अँड डेव्हलप रिंकल्स. त्याचबरोबर रॉटिंग स्प्रेड डीप इनटू पल्प अँड टर्न्स ब्राउन. म्हणजे पूर्ण फ्रूट वरती तुमचं ते अटॅक जो आहे तो पुढे चाललाय. देन वॉटरी अँड सॉफ्ट म्हणजे तुम्हाला ते पूर्ण असं काय म्हणतात त्याला एकदम हे झालेलं दिसेल, एकदम सॉफ्ट होऊन जाईल, ते वॉटरी होऊन जाईल. उचललं तरी त्याच्यातून ते पूर्ण पाणी पडल्यासारखं मायसिलियल ग्रोथ पूर्ण झालेली असणार त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जर रेनी सीझन जर असेल तर याचा स्प्रेड जो आहे तो खूप फास्ट होत असतो. इथे तुम्ही बघू शकता इथं जे रेटिंग केलेलं आहे जो इंटरनेटवरती फोटो भेटला त्यानुसार आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही 0 रेटिंग पासून तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ही मायसिलियमची ग्रोथ जी आहे ती ही आपल्या ब्रिंजलवरती दिसते.
तर ह्या पॅथोजन जो आहे त्याच्यामध्ये हाय पीच आहे, त्याची रेंज आहे ते 5 to 6 मायक्रोमीटर डायमीटर मध्ये असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो स्पोरेंजिया जे आहेत त्या डेव्हलप होत असतात, त्याचे तुम्हाला फक्त शेप वगैरे मिळतील. त्यानंतर याच्या मॅनेजमेंटसाठी तुम्हाला रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ द अफेक्टेड फ्रुट्स, देन स्प्रेइंग द क्रॉप विथ डायफॉल्टॉन 0.3% थ्राइस ॲट इंटरवल ऑफ 10 days इफेक्टिव्हली कंट्रोल द डिसीज. म्हणजे डायफॉल्टॉनचा जर आपण 0.3%चा जर स्प्रे घेतला 10 दिवसाच्या इंटरवलनं, तर आपल्याला याच्यामध्ये जे कंट्रोल जे आहे ते चांगल्या पद्धतीने भेटत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डिसीज बघायचं. तुम्हाला जे स्क्लेरोशियल ब्लाइट सांगितलं, तर तो स्क्लेरोशियल ब्लाइट जो आहे त्याचं पीडीएफ जे तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करणार. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा, एवढंच आहे.